आज आपण बघणार आहोत संजू राठोड यांचा प्रवास कसा झाला सेलिब्रिटीमध्ये. तर सुरू करूया. संजू राठोड यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1998 रोजी जळगाव जिल्ह्यात धानवाद या छोट्याशा गावात झाला. त्यांचे बालपण अत्यंत साधं होते. वडील शेतकरी आणि आई गृहिणी म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये होती. लहानपणापासून संजूला संगीताची आवड होती. गावात जत्रा, भजन, दिंडीमध्ये जेव्हा ढोल ताशाचा नाद व्हायचा तेव्हा तो लहान नांगा संजू ताल धरायचा. त्याच क्षणी त्याचं मन संगीताकडे ओढलं गेलं. संजूने प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केलं आणि पुढे इंजिनिअरिंग शिकायला गेला. पण कॉलेजच्या दिवसात त्याला जाणवलं की त्याचं मन खऱ्या अर्थाने संगीतामध्ये आहे, अभ्यासात नाही. त्या काळात त्याला जीवनातील पहिली प्रेमकथा आणि ब्रेकअपचा अनुभव आला. तो प्रसंग त्याच्यासाठी दुःखदायक होता. पण त्याच ब्रेकअपमधून त्याने आपल्या भावना गाण्याच्या स्वरूपात व्यक्त करायला सुरुवात केली. त्याच वेळी त्याने ठरवलं, मी माझं आयुष्य संगीतासाठी जागणार. गाव सोडून स्वप्नाच्या शहरात मुंबईत आला. हातात फारसे पैसे नव्हते, पण आत्मविश्वास प्रचंड होता. सुरुवातीला स्टुडिओ मिळणं, गाणं रेकॉर्ड करणं हे सगळं खूप अवघड होतं. पण संजूने हार मानली नाही. त्याने छोट्याशा गाण्यांपासून सुरुवात केली आणि सोशल मीडियावरून त्याला हळूहळू लोकांनी दाद मिळू लागली. पहिलं गाणं नववारी पाहिजेत 2023 हे गाणं यूट्यूबवर व्हायरल झालं. मराठी तरुणाई हे गाणं खूप आवडलं. या गाण्यामुळे संजू राठोड या नावाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. गुलाबी साडी 2024 हे गाणं त्याच्या करिअरमधलं टर्निंग पॉइंट ठरला. इंस्टाग्राम रील्सवर हे गाणं धुमाकूळ घालू लागलं. देशभरात गुलाबी साडी हे गाणं सर्वांच्या ओठावर आलं आणि संजूला सेलिब्रिटीचा दर्जा मिळाला. शक्य आणि इतर गाणी, पोरी तुझ्या नादानी, मराठी बीट, गुलाबी साडी यासारखी अनेक गाणे ज्यात मराठी लोकसंगीत आणि आधुनिक बीट याचा सुंदर संगम दिसतो. संजूला हनी सिंग यासारखे पॉप कलाकारांकडून प्रेरणा मिळाली, पण त्याने मराठी ओळख कधी सोडली नाही. त्याच्या गाण्यामधून महाराष्ट्राचा तरुणपणा, प्रेम आणि संस्कृती यात संगम दिसतो. तो म्हणतो, मी मराठी गायक म्हणून जगाला दाखवू इच्छितो की मराठी म्युझिकही बनू शकतो. आज संजू राठोड हा मराठी पॉप संगीताचा नवा चेहरा बनला आहे. त्याची गाणी यूट्यूबला लाखो कोट्यावधी वेळा पाहिली जातात. त्याचे चाहते फक्त महाराष्ट्रात नाही तर विदेशात आहे. तो स्वतः गाणी लिहितो, संगीत देतो आणि गायक करतो. म्हणजे एक पूर्ण कलाकार आहे. संजू राठोडची कथा म्हणजे स्वप्न पहा, पूर्ण करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. गावातील एक साधा मुलगा आज मराठी संगीत विश्वात चमकतोय, कारण त्याचं कधी हार मानली नाही. थोडक्यात, गावातून सुरू झालेला प्रवास, मनातलं संगीत, दुःखातून उगवलेली प्रेरणा आणि अखेर जगभरात गाजलेलं नाव, हाच एक संजू राठोडचा यशस्वी प्रवास. थँक्यू सो मच. वॉच व्हिडिओ.